इथून गावामध्ये आली म्हणा. हो साहेबराव. बाब्यात डॉक्टर झाले म्हणा. त्या बाब्याला आणि दुनियाला बोलवा चांगलं. तुमच्या मुलाला बोलवा. वयात आले म्हणा. लग्न लाव देऊ त्यांचं. पंचांनी ठरवलंय तुझं लगीन करायचंय. तुझा विरोध आहे काय? नाही, मला आताच लगीन नाही करायचंय. मला शिकून मोठं व्हायचंय आणि मग लगीन करायचंय. पंचांना ठरवलंय तुझं लग्न करायचं आणि तुला करावंच लागेल. पंचांनी ठरवलंय तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचंय. काय? मला खूप मोठं बनायचंय. लग्न वगैरे नाही करायचं आताच. जात पंचायतचा निर्णय मान्य आहे का नाही? गावच्या मास्तरासोबत कसं झालं माहितीये का नाही? लग्न झालंच पाहिजे. ते गावचा नियम आहे. नाही तर खूप पंचायतीचा निर्णय अंतिम निर्णय राहील. आम्हाला जात पंचायत नको. अरे मी सगळं ऐकलंय. काय चाललंय तुमचं हे? त्या मुलाला तुम्ही शिकू द्या. काय मास्तर, मध्ये यायचं नाही जात पंचायतीच्या. गावाचे जे नियम तेच असले पाहिजे. लग्न झालं म्हणजे झालंच पाहिजे. चलू द्या तुमचा गोंधळ असा. काय म्हणून गेलं ती शहाणी? कान बोलव त्या शहाणीला. काल तर होकार दिला लग्नास. पुढचं काय माहितीये का? काय? लग्नानंतर सोमवारी परीक्षा द्यावं लागते. असे घाणेरडे प्रकार मी नाही करणार आहे. इज इम्पॉसिबल. मी काय करणार नाही हे. ही परीक्षा द्यावाच लागते. नाही, मी इतकी ग्रॅज्युएट झालेली. मी अशी परीक्षा देणार नाही. पंचायत ठरवत अशा फालतू जात पंचायतीच्या निर्णयाला मानत नाही. हे मला मान्य नाहीच आहे. अरे परीक्षेमध्ये तू नापास झाली. काय? मी कॉमन परीक्षेत नापास झाले. गरजेचं नाहीये की मीच द्यावं म्हणून सगळं काही. मी कबड्डी प्लेअर पण आहे. गरजेचं नाही की बायकांनीच सगळं काही द्यावं म्हणून. तुमची का नाही घेत? तुम्ही माणसं आहात ना, मग तुमची का नाही घेत? मी मंत्र्याकडे जाणार. मी सगळीकडे जाणार. सगळ्यांचे मी रिपोर्ट देणार आहे. जय हिंद. सर. हो सर. कुठे गेलते? शाळेची शान आदरणीय आमचे मुख्याध्यापक सर यांची आज सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आहे. त्या अनुषंगाने या शाळेच्या वतीने आणि या मंडळाच्या वतीने त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. त्यानंतर आदरणीय आमचे मुख्याध्यापक यांनी संघर्ष करून त्या शाळेचं निर्माण केली आणि या शाळेला नाव लौकिक मिळवून दिलं. त्यानंतर सरांचे 4-5 पुस्तकं प्रकाशित मार्केटला आणि जात नावाच्या पुस्तक आहे त्यांना नॅशनल अवॉर्ड भेटला आहे. त्याबद्दल मी सरांचा फार आभारी आहे, ऋणी आहे. आणि या शाळेची शान सरनी मोठी केली त्याबद्दल मी सरांचा शब्दसुमराने सत्कार करतो. आणि या शाळेची आमची एक छोटीशी विद्यार्थिनी आहे काजल नावाची. ती इथे थोडक्यात भाषण करणार आहे सरच्याबद्दल. आणि ती काजल नावाची मुलगी फार छान बोलते. आदरणीय सरांना विनंती करतो की तिचं भाषण थोडं ऐकून घ्यावं. विनंती. मी सर्वप्रथम सरांचे स्वागत करते. दिनकर सरांनी आमच्या शाळेचे नाव जगात चमकवले. त्यांनी जाती प्रथा व समस्या यांच्यावर एक पुस्तक छापले व त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिला. मला एवढे सांगायचे आहे, जात कोणती बी असो, जात पंचायत ही संपलीच पाहिजे. मी सरांना शुभेच्छा देते व मी इथं थांबते. जय हिंद, जय भारत. यानंतर आमच्या शाळेची शान आणि आमच्या महिला शिक्षिका आदरणीय जोशी मॅडम यांना मी अशी विनंती करतो. जोशी मॅडम सरांबद्दल तुझं बोलावं. आदरणीय जोशी मॅडम. तुम्ही आज सेवानिवृत्त होत आहात, पण खरं सांगू माझं बळच खचलं. कारण तुम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आम्हाला प्रेरणा देत होते तेव्हा खरंच खूप संघर्ष करायला मिळत होता.
खरं सांगू सर, तुम्ही आज शाळा सोडून जाताय, पण तुमची आठवण नेहमी आमच्या हृदयात राहील. आदरणीय आमचे लाडके मुख्याध्यापक आज जे सेवानिवृत्त होत आहेत, त्या अनुषंगाने नुकतीच मला खबर मिळाली आहे की सरांचे 2 विद्यार्थी, एक आदरणीय जिल्हाधिकारी मेघना मॅडम आणि गोडबोले या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री, ते पण नुकतीच त्याचं ऑफिसमध्ये आगमन झालेलं आहे आणि काही क्षणामध्येच त्यांचे आगमन होणार आहे. मी आतून त्यांची वाट पाहतो आणि आमच्या समितीला आणि आमच्या सरांना सांगतो की आदरणीय सरांना तुम्ही घेऊन यावे. नुकतंच आदरणीय आमचे महाराष्ट्राची शान आमचे लाडके शिक्षण मंत्री आदरणीय गोडबोले सर, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय मेघना मॅडम यांचे नुकतेच आगमन झालं, त्याबद्दल मी त्यांचा सन्मान करतो, त्याचा सत्कार करतो. तर मी आदरणीय सरांची विद्यार्थी आहे या ज्या जिल्ह्याधिकारी झाले आहे त्यांना मी अशी विनंती करतो आणि सराबद्दल मेघना मॅडम. आज मी माझे भाग्य समजते. माझे गुरुवर्य, गुरु मार्गदर्शक, माझे सर, तेव्हा तुम्ही माझ्या संगती खंबीरपणे उभे राहिला. त्यांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्यरत्न आदरणीय शिक्षण मंत्री गोडबोले सर यांना मी सरांच्या आठवणीबद्दल थोडासा विरंगुळासाठी सरांना अशी विनंती करतो की सर्व केंद्र शब्द मानावे. आदरणीय गुरुवर्य दिनकर सर यांच्या निरोप समारंभासाठी उपस्थित असलेल्या या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मेघना मॅडम, शाळेचे सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक, शाळेचे सर्व शिक्षकवृंद, उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी, मित्र हो, सरांच्या संदर्भ बोलत असताना मला एक प्रकर्षानं गोष्ट सांगावी वाटते. आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी या प्रसंगी सांगितलं की त्यांच्यावर आलेला एक प्रसंग जो की जात पंचायतीनं त्यांना अन्याय अत्याचाराचा बळी केलं होतं, त्या जात पंचायतच्या विरोधात उभं राहण्याचं काम आदरणीय दिनकर सरांनी केलं. मला या प्रसंगी बोलवलं, माझाही मानसन्मान केला, त्याबद्दल शाळा आणि त्यांच्या स्टाफचे मी आभार मानतो. जय हिंद, जय भारत. आदरणीय मुख्याध्यापक सरांना अशी विनंती करतो त्यांना त्रास जात पंचायतबद्दल आणि त्यांच्या जीवनात जे संघर्ष झाला त्याबद्दल आम्हाला 2 शब्दामध्ये मला व्यक्त करावं. आदरणीय या शाळेची शान मुख्याध्यापक. विद्यार्थी मित्र हो, चांगलं काम करत असताना प्रत्येकाला त्रास होत असतो. आज माझं मन भरून येत आहे की शाळा सोडत असताना माझ्या या निरोप समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी, शिक्षण मंत्री गोडबोले सर, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि या शाळेच्या माजी विद्यार्थी मेघना मॅडम, त्यांच्या हस्ते माझा या ठिकाणी निरोप समारंभ झाला. मला आनंद वाटला, कारण ते दोघंजण माझ्या हाताखाली या शाळेमध्ये शिकले. या शाळेमधले अनुभव मी फार तर तुम्हाला सांगणार नाही, पण चांगलं काम करत असताना एक घृणास्पद असे विषय या गावामध्ये मला अनुभवायला मिळाले. त्यातील जात पंचायत हा जो विषय होता, त्या विषयाला मेघना मॅडमने तितांजली दिली आणि त्या या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी झाल्या. मित्र, या देशामध्ये एक लिखित कायदा असताना ग्रामीण भागामध्ये असे विषय चालतात, याचंही मनाला कुठंतरी दुःख वाटतंय. आणि म्हणून या ठिकाणी मंचावर उपस्थित जोशी मॅडम असतील, दवणे सर, आपण आमच्यासोबत आम्हाला सहकार्य केलं. याच्यानंतर जास्त काही शब्द उमटत नाहीत. माझा या ठिकाणी जे सत्कार केला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
समारंभासाठी आलेले सर्व प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षण मंत्री, आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम, जोशी मॅडम, प्रमुख पाहुणे, या सर्वांचे मी आभार मानतो. वेळातला वेळ काढून स्त्री इथे आले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो.